हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री. कशा आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच राहा. वेलकम बॅक टू द चॅनल. तर आज आपण बनवणार आहोत तांदूळाची खीर किंवा मग राईस पुडिंग. खूपच डिलिशियस आणि टेस्टी लागते ही खीर खायला. पितृपक्षातही तांदळाचीच खीर केली जाते. तर चला तर मग वळूया रेसिपीकडे. इथे मी 1 ते 2 तास हे तांदूळ भिजत ठेवले होते. अर्धी वाटी तांदूळ भिजत ठेवले होते. अर्धा तासही ठेवले तरीही चालेल. तेच तांदूळ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेत आहे. आपण त्याला छान बारीक करून घेऊया आणि त्यामध्येच मी 5 ते 6 वेलच्या सोलून घातलेल्या आहेत. याच्याने फ्लेवर खूप छान येतो आणि लगेचच तांदूळासोबतच बारीक होतात त्या. आणि इथे मी खोबरं घालत आहे. माझ्याकडे हे कोरडं खोबरं आहे, सुकं खोबरं आहे, मी ते घालत आहे. तुमच्याकडे ओलं खोबरं असेल तर तुम्ही ओलं खोबरंही घालू शकता, त्याच्यानेही खूप छान चव लागते. आता ह्या सगळ्या गोष्टी थोडंसं पाणी टाकून मिक्सरमध्ये मी फिरवून घेणार आहे. तांदळाला मिक्सरमध्ये फिरवून घेतल्यानंतर खीरची कन्सिस्टन्सी खूप छान येते. बघू शकता अशा प्रकारे मी त्याला दळून घेतलेलं आहे. आता कढई किंवा पातेलं घ्यायचं आहे. त्यामध्ये किंचित तूप घालायचं आहे. तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये हवे ते ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत. इथे मी बदाम कांडून घेतलेले आहेत आणि ते घातलेले आहे आणि काजूचे काप घातलेले आहे. त्यालाही परतवून घेऊया. काजू बदाम परतवत असताना फ्लेम मीडियमच ठेवायचे आहे किंवा स्लो ठेवायचे आहे, नाहीतर ते लगेचच जळू शकतात. ड्रायफ्रूट्सला पहिले असं फ्राय करून घेतल्यानंतर त्याची टेस्ट खूपच अप्रतिम लागते. आता लगेचच मी इथे अर्धा वाटी तांदूळ घेतला होता ना, तर मी इथे त्यासाठी 2 ते 3 वाट्या दूध घेणार आहे. तुम्हाला अर्धं दूध आणि अर्धं पाणी घ्यायचं असेल, म्हणजे 1.5 वाटी दूध 1.5 वाटी पाणी किंवा 2 वाटी दूध 1 वाटी पाणी असं घ्यायचं असेल तरीही चालेल. आता मी इथे आपण तांदूळ, खोबरं, वेलचीचं मिश्रण करून ठेवलं होतं ते मी लगेचच ह्या कढईमध्ये ओतून देणार आहे. पण ओतल्या लगेचच त्याला परतवत राहायचं आहे, नाहीतर मग तांदूळ कढईला खाली चिटकतात. तुम्ही एका हाताने टाकलं आणि एका हाताने परतवलं तरीही चालेल. तांदूळाची पेस्ट कढईमध्ये टाकल्यानंतर त्याला उकळी येऊस्तोवर कंटिन्युअसली हलवतच राहायचं आहे, नाहीतर मग ते कढईला खाली चिटकू शकतं. आता इथे मी मीडियम फ्लेम ठेवलेली आहे आणि दूध आणि तांदूळ मीडियम फ्लेमवर छान मस्त शिजू देत आहे आणि माझं परतवणं चालूच आहे. कंटिन्युअसली परतवत राहिल्यामुळे त्याच्यामध्ये अशा गठोळ्या होत नाही. अशी खूप छान मस्त कन्सिस्टन्सी भेटते आपल्याला खिरीची. तुम्ही जेव्हा दूध टाकता तेव्हा तुम्ही त्यामध्ये थोडी सायही टाकली तरीही चालेल, त्यानेही खूप छान स्वाद येतो. आता मस्त एकजीव झालेला आहे. आता यामध्ये आपण साखर घालू. ही साखर थोडी ब्राउनिश दिसत आहे कारण ही ऑर्गॅनिक आहे. तुम्ही साधी साखरही टाकू शकता. आता इथे मी अर्धी वाटी तांदूळ घेतले होते, तर अर्धी वाटीच मी इथे साखर घेतलेली आहे. तुम्हाला कमी किंवा जास्त घालायची असेल तर तुम्ही घालू शकता. आता साखर घातल्यानंतरही त्याला मस्त छान व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. आता ह्या स्टेजला तुम्हाला केसर वगैरे घालायचं असेल तर तुम्ही तेही घालू शकता. साखर टाकून झाल्यानंतरही त्याला छान उकळी येऊ द्यायची आहे. आता मी इथे मनुके घालत आहे. आपण जेव्हा काजू बदाम परतवले तेव्हाही त्या स्टेजलाही मनुके घातले तरीही चालतं किंवा नंतर घातले तरीही चालतं. आता तुम्ही बघू शकता खूप छान मस्त उकळते आहे आपली खीर. आता याला अजूनच जास्त उकळवलं तर ते खूपच घट्ट होईल, म्हणून मी आता ह्या स्टेजला गॅस बंद करत आहे. अशा प्रकारे आपली डिलिशियस यम्मी अशी खीर रेडी आहे. जर गरम गरम खाल्ली तर खूपच मजा येते, पण जर फ्रीजमध्ये ठेवून जर आपण खाल्ली तर अगदी राईस पुडिंगसारखीच लागते ती. म्हणजे राईस पुडिंगचीच रेसिपी आहे ही सुद्धा. अशा प्रकारे मला खीर गरमही आवडते आणि थंडही आवडते. याला आपण गरम गरम पुरीसोबतही खाऊ शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच फॉर द वॉचिंग. श्री स्वामी समर्थ.